हॅलो अँड गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू. स्वागत आहे तुमचं मेगाबिट एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलवर. चला बघूया आज आपण 7 जानेवारीचे इम्पॉर्टंट न्यूज. फर्स्ट न्यूज काय आहे तर फर्स्ट न्यूज आहे PLI स्कीम 1.1 जे की आहे स्टील इंडस्ट्री करता. तर त्याचे काही की हायलाइट्स आहे बघूया आपण काय आहे. युनियन स्टील मिनिस्टर HD कुमारस्वामी यांनी लॉन्च केलेली आहे PLI स्कीम 1.1 जे की स्टील इंडस्ट्रीसाठी राहणार आहे विज्ञान भवन न्यू दिल्ली इथे. या इव्हेंटमध्ये इन्क्लूड आहे कॉल फॉर अप्लिकेशन जे की एनकरेज करेल पार्टिसिपेशनला या इनिशिएटिव्ह मध्ये. ऑब्जेक्टिव्ह आणि इन्व्हेस्टमेंट गोल काय आहे तर या स्कीमचा उद्देश आहे बूस्ट करणे डोमेस्टिक प्रोडक्शन ऑफ स्पेशालिटी स्टीलचं, जे की इम्पोर्ट्सला रिड्यूस करेल आणि जे कॅपिटल इन्व्हेस्टमेंट्स आहे त्यांना अट्रॅक्ट करेल. अर्लियर PLI स्कीम थ्रू ऑलरेडी काय केलं झालेलं आहे, इन्व्हेस्टमेंट अट्रॅक्ट झालेले आहे वर्थ ₹27,106 करोडचं, ज्यामुळे डायरेक्ट एम्प्लॉयमेंट सुद्धा झालेले आहे. तर 14,760 इंडिव्हिज्युअल्सला या स्कीम थ्रू या इन्व्हेस्टमेंट थ्रू एम्प्लॉयमेंट मिळालेले आहे. नेक्स्ट आता प्रोग्रेस आणि अचीवमेंट काय आहे तर नोव्हेंबर 2024 मध्ये टोटल इन्व्हेस्टमेंट झालेली होती 18,300 करोडची, जे की ज्यांनी एम्प्लॉयमेंट जनरेट केलेले होते ओव्हर 8,660 पीपल्सला एम्प्लॉयमेंट मिळालेलं होतं. त्यामुळे आणि एस्टिमेटेड प्रोडक्शन जो आहे टार्गेट अंडर या स्कीम थ्रू तर तो आहे 7.90 मिलियन टन्सचा स्पेशालिटी स्टीलचा. ओके, सो युनियन स्टील मिनिस्टर HD कुमारस्वामी यांनी लॉन्च केलेली आहे PLI स्कीम 1.1. तर ती राहणार आहे स्टील इंडस्ट्री करता आणि ती त्यांनी लॉन्च केलेली आहे दिल्ली इथल्या विज्ञान भवन इथे. तो नेक्स्ट बघूया. नेक्स्ट आहे 67th नॅशनल शूटिंग चॅम्पियनशिप 2024 बद्दल. तर बघूया कोणी यामध्ये गोल्ड मेडल आणि सिल्वर जिंकलेला आहे. सो 67th नॅशनल शूटिंग चॅम्पियनशिप 2024 जी की झालेली आहे डॉक्टर करणी सिंग शूटिंग रेंज न्यू दिल्ली इथे. तर यामध्ये वरुण तोमर यांनी इंडियन आर्मीला रिप्रेझेंट केलेला आहे नॅशनल चॅम्पियन इन मेन्स 10 मीटर एअर पिस्टल इव्हेंट मध्ये. आणि त्यांची जी विक्ट्री आहे इन ज्युनियर कॅटेगरी मध्ये आहे. नोटेबल परफॉर्मन्सेस काय आहे तर चिराग शर्मा जे की UP चे आहे, उत्तर प्रदेशचे, त्यांनी सिक्युअर केलेला आहे गोल्ड इन युथ कॅटेगरी मध्ये आणि शोकेस केलेला आहे टॅलेंट त्यांचं इमर्जिंग फ्रॉम द स्टेट्स. नेक्स्ट राजस्थानने सुद्धा मेडल्स मिळवलेले आहेत त्या इव्हेंट मध्ये. मल्टिपल मेडल्स त्यांनी मिळवलेले आहे मल्टिपल इव्हेंट्स मध्ये, ज्याच्यामध्ये आहे ब्रॉन्झ इन मेन्स आणि युथ कॅटेगरी मध्ये. नेक्स्ट मेन्स 10 मीटर एअर पिस्टल इव्हेंट मध्ये गोल्ड मिळालेला आहे वरुण तोमर यांना, जे की इंडियन आर्मीचे आहे. सिल्वर मिळालेला आहे प्रद्युम्न सिंग जे इंडियन आर्मी कडनं रिप्रेझेंट केलेलं होतं त्यांनी. ब्रॉन्झ हे आकाश भारद्वाज यांना मिळालेलं आहे जे की राजस्थानचे आहे मेन्स ज्युनियर 10 मीटर एअर पिस्टल मध्ये. ओके, सो 67 नॅशनल शूटिंग चॅम्पियनशिप 2024 मध्ये वरुण तोमर यांनी गोल्ड मेडल मिळवलेला आहे मेन्स 10 मीटर एअर पिस्टल या इव्हेंट मध्ये. नेक्स्ट बघूया. ओके, नेक्स्ट आहे फ्रेंच एअरक्राफ्ट कॅरियर ज्याचं नाव आहे चार्ल्स डिगॉल. तर हे गोवामध्ये आलेलं आहे फॉर एक्सरसाइज करता. जी एक्सरसाइज आहे तिचं नाव आहे वरुणा. बघूया सविस्तरपणे. फ्रेंच नेव्हीज न्यूक्लिअर पॉवर्ड एअरक्राफ्ट कॅरियर, ज्या कॅरियरचं नाव आहे चार्ल्स डी गोल. तर ही अराइव्ह झालेली आहे गोवामध्ये पार्टिसिपेट करण्याकरता 42nd अॅन्युअल बायलॅटरल नेव्हल एक्सरसाइज वरुणा करता. तर ही जी एक्सरसाइज राहणार आहे ही 42nd आहे अॅन्युअल बायलॅटरल नेव्हल एक्सरसाइज आहे जिचं नाव आहे वरुणा. एक्सरसाइज मध्ये इन्व्हॉल्व राहणार आहे फ्रेंच कॅरियर स्ट्राईक ग्रुप, ज्याच्यामध्ये इन्क्लूड आहे राफेल मरीन फायटर एअरक्राफ्ट आणि इंडियन नेव्हीच्या शिप सुद्धा त्यामध्ये इन्क्लूड राहणार आहे, त्या एक्सरसाइज मध्ये इन्व्हॉल्व राहणार आहे. ऑब्जेक्टिव्ह काय आहे एक्सरसाइज वरुणाचा
तर प्रायमरी गोल आहे वरुणाचा एनहान्स करणे इंटर ऑपरेबिलिटी आणि फॉस्टर करणे म्युच्युअल अंडरस्टँडिंग आणि स्ट्रेंथन करणे नॅव्हल टाईज बिटवीन इंडिया आणि फ्रेंच कंट्रीमध्ये. ओके, इंडिया आणि फ्रान्स मधले जे की रिलेशन्स आहे त्याला मजबूत करणे. ट्रेनिंगचा फोकस आहे ऑन प्रिपेअरिंग नॅव्हल क्रूज टू टॅकल मल्टी मिलियन थ्रेट्स. एअर सरफेस आणि सबमरीनचे जे थ्रेट्स असतात त्याकरता प्रिपेअर करणे हा ट्रेनिंगचा एक फोकस आहे. इंडिया फ्रान्स स्ट्रॅटेजिक कोऑपरेशन काय आहे तर फ्रान्स आणि इंडिया यांनी शेअर केलेलं आहे रोबस्ट स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप 1998 पासनं. बायोलॅटरल मिलिटरी कोऑपरेशन हे डेमॉन्स्ट्रेट झालेले आहे थ्रू एक्सरसाइजेस, जसे की शक्ती आहे ती एक लँड एक्सरसाइज आहे, वरुणा ती गरुडा एअर. ओके, तर हे असे एक्सरसाइजेस आहे जे की इंडिया आणि फ्रान्स मध्ये आहे. शक्ती लँड, वरुण सी आणि गरुडा जी आहे ती एअर. फ्रेंच नेव्ही वेसल्स मेड 16 पोर्ट कॉल्स इंडियामध्ये सिन्स 2022 पासनं, फर्दर शोकेसिंग त्यांचे ऑपरेशनल कोलॅबोरेशन. ओके, सो जी एक्सरसाइज आहे वरुणा ती इंडिया आणि फ्रान्स मधली एक्सरसाइज आहे. तर 42nd अॅन्युअल बायोलॅटरल लेवल एक्सरसाइज ही स्टार्ट होणार आहे. त्याकरता फ्रेंच एअरक्राफ्ट कॅरियर जे आहे चार्ल्स डी गॉल तर हे गोवामध्ये अराईव्ह झालेलं आहे. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट आहे एज्युकेशन मिनिस्टर यांनी लॉन्च केलेला आहे सशक्त बेटी अँड ई दृष्टी प्रोजेक्ट. तर काय आहे या प्रोजेक्ट मध्ये बघूया. युनियन मिनिस्टर ऑफ एज्युकेशन धर्मेंद्र प्रधान, मिनिस्टरचे सुद्धा नावं लक्षात ठेवा, ते पण एक्झाम्स मध्ये विचारल्या जातात. तो युनियन मिनिस्टर फॉर एज्युकेशन यांचं नाव आहे धर्मेंद्र प्रधान. यांनी लॉन्च केलेला आहे सशक्त बेटी अँड ई दृष्टी प्रोजेक्ट. तर या हे प्रोजेक्ट त्यांनी समर्पण समारोह जो की युनिव्हर्सिटी ऑफ दिल्ली इथे झालेला आहे तिथे त्या दरम्यान त्यांनी लॉन्च केलेली आहे हा प्रोजेक्ट सशक्त बेटी आणि ई दृष्टी. या इनिशिएटिव्हचा एम आहे सपोर्ट करणे, एम्पॉवरमेंट करणे फिमेल आणि व्हिज्युअली इम्पेअर्ड स्टुडंट्सला. सपोर्ट फॉर मार्जिनाइज्ड स्टुडंट्स. तर काय सपोर्ट मिळणार आहे तर या इव्हेंट थ्रू मिनिस्टरने डिस्ट्रीब्यूट केलेले आहे लॅपटॉप्स आणि टॅबलेट्स टू ऑर्फन आणि सिंगल पॅरेंट फिमेल स्टुडंट्सला डिस्ट्रीब्यूट केलेले आहे लॅपटॉप आणि टॅबलेट टू ऑर्फन आणि सिंगल पॅरेंट फिमेल स्टुडंट्सला. सोबतच व्हिज्युअली इम्पेअर्ड स्टुडंट्स अंडर न्यूली लॉन्च प्रोजेक्ट, जे व्हिज्युअली इम्पेअर्ड स्टुडंट्स आहेत त्यांना सुद्धा सपोर्ट केलेला आहे. अदर काय लॉन्च ॲडिशनली प्रधान यांनी इनॉग्रेट केलेला आहे युनिव्हर्सिटी ऑफ दिल्ली ॲम्ब्युलन्स आणि रिलीज केलेला आहे कमोमरेटिव्ह व्हॉल्यूम ऑफ डोनर्स क्रॉनिक 2024. ओके, सो हे काही ॲडिशनली लॉन्चेस केलेले आहे धर्मेंद्र प्रधान यांनी. नेक्स्ट गव्हर्नमेंटचा प्लॅन काय आहे फॉर एज्युकेशनल इन्फ्रास्ट्रक्चर करता तर प्रधान फर्दर अनाऊन्स केलेला आहे त्यांनी प्लॅन्स इन्क्रीज करण्याकरता फंडिंग फॉर ॲडव्हान्समेंट ऑफ एज्युकेशनल इन्फ्रास्ट्रक्चर, ज्याने की इम्प्रूव्ह होईल ओव्हरऑल एज्युकेशनल इकोसिस्टम कंट्रीची. ओके, सो एज्युकेशन मिनिस्टर युनियन मिनिस्टर ऑफ एज्युकेशन जे की आहे धर्मेंद्र प्रधान यांनी लॉन्च केलेला आहे प्रोजेक्ट ज्याचं नाव आहे सशक्त बेटी आणि ई दृष्टी. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट आहे सिप्लाने लॉन्च केलेला आहे सिप एअर मोबाईल ऍप फॉर फर्स्ट लाईन अस्थमा स्क्रीनिंग इंडियामध्ये. तर काय आहे काय होणार आहे त्या ऍप मध्ये बघूया. सिप्लाने इंट्रोड्यूस केला आहे सिप एअर जो की एक मोबाईल ऍप आहे जो की अस्थमा स्क्रीनिंग करता यूज होणार आहे इंडियामध्ये. तर कसा काय वर्क करणार आहे तो ऍप तर युजर्स काय करेल 3 इनहेलेशन त्या जो ऍप आहे त्याच्यामध्ये 3 इनहेलेशन्स करेल आणि त्यामध्ये जे कॅन्डल्स राहणार आहेत त्यांना एक्सटिंग्विश करायचं आहे. ओके, सो व्हर्च्युअल राहणार आहे ती कॅन्डल ऍप मध्ये, त्याला एक्सटिंग्विश करायचं आहे म्हणजे विझवायचं आहे त्यांना एक्झलेशन करून. सो ऍप काय करेल अनालाइज करेल एक्झलेशनचा साऊंड अनालाइज करेल त्या ऍप थ्रू फॉर आणि त्यांचे पॅटर्न सुद्धा अस्थमाचे इंडिकेट करेल अस्थमाचा पॅटर्न त्या एक्झलेशनच्या साऊंड्स थ्रू. नेक्स्ट रिझल्ट हे कॅटेगराइज करण्यात येईल रेड, येलो आणि ग्रीन झोन्स मध्ये, जे की नेक्स्ट स्टेप करता गाईड करेल.
सिंपल आणि कन्व्हिनियंट अस्थमा स्क्रीनिंग सोल्युशन प्रोव्हाइड होणार आहे, ऑफर करण्यात येणार आहे या ऍप थ्रू. जे ऍप काय नाव आहे त्या ऍपचं? सिप एअर. सिग्निफिकन्स काय आहे अर्ली अस्थमा स्क्रीनिंग करता? सो इंडियामध्ये 34.3 मिलियन अस्थमा केसेस आहे अकॉर्डिंग टू ग्लोबल बर्डन ऑफ डिसीज रिपोर्ट थ्रू. जी ग्लोबल बर्डन ऑफ डिसीज ची जे रिपोर्ट आहे त्याच्या थ्रू 34.3 मिलियन अस्थमा केसेस आहेत इंडियामध्ये. कंट्रीची जे अस्थमा रिलेटेड मॉर्टिलिटी रेट आहे ते 3 टाइम्स हायर आहे ग्लोबल ऍव्हरेजच्या पण. सिप एअर हे ऍड्रेस करेल आणि अंडर डायग्नोसिस आणि अंडर ट्रीटमेंट इम्प्रूव्ह करेल डिसीज मॅनेजमेंट आणि क्वालिटी ऑफ लाईफ. ओके, सो सिप एअर हे खूप युजफुल त्यांनी सिप्लानी लॉन्च केलेला आहे एक ऍप जो की अस्थमा स्क्रीनिंग साठी राहणार आहे, ज्यामध्ये युजर्स हे 3 एक्झलेशन्स करणार आहे एक व्हर्च्युअल कॅन्डलला एक्सटिंग्विश करण्याकरता. नेक्स्ट बघूया. ओके, नेक्स्ट आहे सेंटरने रोल्ड आउट केलेला आहे ₹50 करोडचा वर्थ फिशरी सेक्टर स्कीम फॉर नॉर्थ ईस्टर्न स्टेट्स करता. तर बघूया काय आहे. युनियन मिनिस्टर राजीव रंजन सिंग यांनी इनॉग्रेट केलेला आहे आणि फाउंडेशन स्टोन लेड केलेला आहे प्रोजेक्ट वर्थ ₹50 करोडचे, जे की अंडर प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनाच्या अंडर मध्ये येतात. सो याचा फोकस काय आहे? याचा फोकस आहे प्रमोट करणे सेल्फ सस्टेन फिशरी सेक्टर नॉर्थ ईस्टर्न रिजन मध्ये. ऑर्गॅनिक फिशरीज क्लस्टर इन सिक्कीम मध्ये काय आहे आता डिपार्टमेंट ऑफ फिशरीज हे नोटिफाय करेल ऑर्गॅनिक फिशरीज क्लस्टर इन सोरेंग डिस्ट्रिक्ट सिक्कीम इथे. आणि या क्लस्टरचा एम आहे उद्देश आहे प्रमोट करणे सस्टेनेबल ॲक्वाकल्चर प्रोव्हाइड करून इकॉनॉमिक एन्व्हायरमेंटल आणि सोशल बेनिफिट्स. गव्हर्नमेंटचं ऑब्जेक्टिव्ह काय आहे तर या थ्रू ते अचीव करेल एक सेल्फ सफिशियन्सी फिश प्रोडक्शन इन नॉर्थ ईस्टर्न रिजन मध्ये आणि प्रमोट करेल सस्टेनेबल प्रॅक्टिसेस आणि इम्प्रूव्ह करेल लाईव्हलीहूड फॉर फिशरीज कम्युनिटीज करता. जे फिशरीज कम्युनिटीज आहे त्यांची लिव्हलीहूड जे आहे त्याला इम्प्रूव्ह करण्याकरता सुद्धा एक प्रमोट करणार आहेत. हा एक गव्हर्नमेंटचा ऑब्जेक्टिव्ह आहे. ओके, सिग्निफिकन्स काय आहे ऑफ द फिशरीज सेक्टर मध्ये? प्रोव्हाइड्स लिव्हलीहूड टू अप्रॉक्सिमेटली 3 करोड फिशर्स अँड फार्मर्स. तर अप्रॉक्सिमेटली किती 3 करोड फिशर्स आणि फार्मर्सला प्रोव्हाइड करण्यात आलेले आहे लिव्हलीहूड. सिग्निफिकंट ग्रोथ ऑब्झर्व करण्यात आलेला आहे सिन्स जेव्हापासून मिनिस्ट्री ऑफ फिशरीज 2019 पासून मिनिस्ट्री ऑफ फिशरीज जे आहे ते इस्टॅब्लिश झालेली आहे तेव्हापासून एक सिग्निफिकंट ग्रोथ बघण्यात आलेला आहे. इन्व्हेस्टमेंट इन फिशरीज सेक्टर ही पण इन्क्रीज झालेली आहे 2015 पासून. तर किती इन्क्रीज झालेली आहे? ₹38,572 करोडनी इन्क्रीज झालेली आहे. ओके, सो युनियन मिनिस्टर राजीव रंजन सिंग यांनी लॉन्च केलेले आहे म्हणजे अनाउन्स केलेले आहे इनॉग्रेट केलेले आहे आणि फाउंडेशन स्टोन लेड केलेला आहे प्रोजेक्टचा, जे की त्याची वर्थ आहे 50 करोड आणि ती इथे अंडर प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनामध्ये. नेक्स्ट बघूया न्यूज. ओके, नेक्स्ट आहे कॅप्टन देवी शरण जे की तुम्ही सिरीज पण बघितली असेल कांधार हायजॅकची. तर त्यामध्ये यांनी एक हिरोईक रोल प्ले केलेला आहे त्या कांधार हायजॅक मध्ये. सो त्यांचं 4 डिकेड्स नंतर आता ते रिटायर होत आहेत. तर बघूया आपण. कॅप्टन देवी शरण रिटायर्ड होणार आहेत त्यांच्या डिस्टिंग्विश्ड 4 डिकेड्सच्या करिअर नंतर एव्हिएशन मध्ये. त्यांची फायनल फ्लाईट काय होती? एअर इंडिया ड्रीम लिनियर होती त्यांची फायनल फ्लाईट, जी लास्ट फ्लाईट त्यांनी केलेली. तर ती मेलबर्न टू दिल्ली पर्यंतची होती 4 डिसेंबर 2024 ला. एव्हिएशनची जर्नी त्यांनी फ्लाइंग स्टार्ट केलेलं होतं 1984 मध्ये कर्नल फ्लाइंग क्लब मधनं आणि त्यांनी इंडियन एअरलाईन जॉईन केलेला आहे 1985 मध्ये. हिरोईक रोल 1999 मध्ये IC-814 हायजॅक जो झालेला होता प्लेन, जो की होता काठमांडू टू दिल्लीचा तो प्लेन होता. सो तो हायजॅक झालेला होता. त्यामधनं त्यांनी पॅसेंजर्सला 176 पॅसेंजर्स आणि क्रू होते त्या फ्लाईट मध्ये. सो त्यांनी एक हिरोईक रोल प्ले केलेला आहे त्या दरम्यान.
आणि त्यांनी सगळ्या पॅसेंजर्सचा जीव तिथे वाचवलेला होता. त्याच्यामध्ये 5 आर्म टेररिस्ट होते ज्यांनी की तो प्लेन हायजॅक केलेला होता. पण त्या 5 टेररिस्टला त्यांनी बरोबर व्यवस्थित त्यांचं त्यांचं सगळं काही ऐकून जिथे जिथे त्यांनी फ्लाईट वळवायला लावली तिथे तिथे त्यांनी फ्लाईट वळवली आहे. जसं की ती फ्लाईट होती काठमांडू टू दिल्ली, पण जे टेररिस्ट आहे 5 आर्म टेररिस्ट त्यांनी फ्लाईट त्यांना वळवायला लावली होती अमृतसर, लाहोर, दुबई आणि कांधारला, आणि कांधारला जाऊन ती फ्लाईट जी आहे ती त्यांनी थांबवलेली होती. सो असं यांनी डिस्प्ले केलेलं आहे त्यांची एक्सेप्शनल ब्रेवरी जेव्हा ते हायजॅकिंग झालं तेव्हा, आणि प्रोटेक्ट केलेले आहे त्यांनी जे की पॅसेंजर्स आणि क्रूचे सगळे लाईव्ह होते, म्हणजे प्रोटेक्ट केलेला आहे त्यांना सगळ्यांना, आणि त्यामुळे त्यांनी एक हिरोईक रोल प्ले केलेला होता तेव्हा त्या हायजॅकिंगच्या वेळेस. ओके. सो जी फ्लाईट होती जी हायजॅक झालेली होती ती झालेली होती 24 डिसेंबर 1999 मध्ये, आणि ती फ्लाईट होती IC814 जी की होती तिचा रूट होता काठमांडू टू दिल्ली. ओके. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट आहे ओडिशा गव्हर्नमेंटने अनाउन्स केलेला आहे 3 इयर्सची स्पॉन्सरशिप फॉर इंडियन खो खो टीम करता. बघूया न्यूज. स्पॉन्सरशिपची अनाउन्समेंट केलेली आहे ओडिशा गव्हर्नमेंटनी, जे की आहे नॅशनल खो खो टीम करता फॉर 3 इयर्स करता. 3 इयर्स म्हणजे जानेवारी 2025 पासून डिसेंबर 2027 पर्यंत स्पॉन्सरशिप करणार आहेत ओडिशा गव्हर्नमेंट खो खो टीमला. फायनान्शियल सपोर्ट करणार आहेत ₹15 करोड हे फायनान्शियल सपोर्ट प्रोव्हाइड करणार आहेत, ज्याच्यामध्ये 5 करोड पर इयर आहेत. ओके. इव्हेंटची डिटेल्स आहे इनॉग्रल खो खो वर्ल्ड कप जे की हेल्ड होणार आहे इंदिरा गांधी इंडोर स्टेडियम न्यू दिल्ली इथे फ्रॉम 13 जानेवारी टू 19 जानेवारी पर्यंत इंडिया हे होस्ट करणार आहेत हा इव्हेंट. ओके. ओडिशाने आणखी स्पोर्ट्स लेगेसीला सपोर्ट केलेला आहे, तर कशा कशामध्ये केलेला आहे म्हणजे स्पॉन्सर केलेला आहे. तर ओडिशाचा ट्रॅक रेकॉर्ड आहे सपोर्ट करण्यामध्ये स्पोर्ट्सला, तर त्यांनी 2018 पासनं इंडियन मेन्स आणि वुमेन्स हॉकी टीमला सुद्धा स्पॉन्सर केलेलं आहे. आणि जून 2024 मध्ये ओडिशाने एक्सटेंड सुद्धा केलेली आहे ही स्पॉन्सरशिप, तर 2036 पर्यंत त्यांनी ही हॉकी इंडियाची स्पॉन्सरशिप जी आहे ती एक्सटेंड केलेली आहे. सो ओडिशा गव्हर्नमेंटने अनाउन्स केलेली आहे 3 इयरची स्पॉन्सरशिप फॉर इंडियन खो खो टीम करता. तर सो ते हॉकी टीमला सुद्धा हॉकी इंडियाला सुद्धा स्पॉन्सरशिप करत आहेत, आणि त्यांनी जून 2024 मध्ये ती सुद्धा त्यांची एक्सटेंड केलेली आहे स्पॉन्सरशिप 2036 पर्यंत. नेक्स्ट बघूया क्वेश्चन. सो फर्स्ट क्वेश्चन आहे हु लॉन्च द PLI स्कीम 1.1 फॉर द स्टील इंडस्ट्री. कोणी लॉन्च केलेली आहे PLI स्कीम 1.1, तर स्टील इंडस्ट्री करता ती केलेली आहे HD कुमारस्वामी यांनी. नेक्स्ट, who won the gold medal in men's 10 meter air pistol event at 67 National Shooting Championship 2024. तर वरुण तोमर इंडियन आर्मी कडनं त्यांनी रिप्रेझेंट केलेलं आहे, त्यांनी गोल्ड मेडल जिंकलेला आहे मेन्स 10 मीटर एअर पिस्टल इव्हेंट मध्ये, जे की झालेलं आहे 67 नॅशनल शूटिंग चॅम्पियनशिप मध्ये. When did France become member of Indian Ocean Naval System? तर कधी फ्रान्स जी आहे ती मेंबर झालेली आहे इंडियन ओशन नेव्हल सिस्टमची, ती झालेली आहे 2008 मध्ये. विच प्रोजेक्ट वेअर लॉन्च्ड बाय एज्युकेशनल मिनिस्टर धर्मेंद्र प्रधान. तर युनिव्हर्सिटी ऑफ दिल्ली इथे धर्मेंद्र प्रधान जे की एज्युकेशनल मिनिस्टर आहे त्यांनी कोणते प्रोजेक्ट लॉन्च केलेले आहे, तर ते केलेले आहे सशक्त बेटी आणि ई दृष्टी प्रोजेक्ट. नेक्स्ट, व्हॉट इज सिप्ला's न्यू मोबाईल ऍप फॉर अस्थमा स्क्रीनिंग कॉल. तर जी सिप्लाचा न्यू ऍप जो आहे मोबाईल ऍप जो की अस्थमा स्क्रीनिंग करता आहे त्याचं नाव काय आहे, त्याचं नाव आहे सिप एअर. नेक्स्ट, हु इनॉग्रेटेड की फिशरी प्रोजेक्ट. कोणी इनॉग्रेट केलेले आहे की फिशरी प्रोजेक्ट ज्याची वर्थ आहे ₹50 करोड इन नॉर्थ ईस्टर्न रिजन करतात, तर ते लॉन्च केलेले आहे युनियन मिनिस्टर राजीव रंजन सिंग यांनी. नेक्स्ट, हु वॉज द
कमांडर ऑफ इंडियन एअरलाइन फ्लाइट IC-814 ड्युरिंग द 1999 हायजॅकिंग. तेव्हा कोण होते फ्लाइट कमांडर, कोण होते इंडियन एअरलाइन्सचे IC-814 चे जेव्हा 1999 मध्ये हायजॅकिंग झालेली होती, तर तेव्हा होते कॅप्टन देवी शरण. हु अनाउन्स द स्पॉन्सरशिप फॉर द नॅशनल खो खो टीम. कोणी स्पॉन्सरशिप अनाउन्स केलेली आहे नॅशनल खो खो टीम करता, तर ते केलेली आहे ओडिशा गव्हर्नमेंटने. सो तुम्हाला सेशन आवडलं असेल तर सेशनला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच टेलिग्राम आणि इंस्टाग्रामला जॉईन करा. लिंक ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. थँक्यू.